आणि या बातमीपत्रामध्ये दिवसभरातील 5 महत्त्वाच्या बातम्या आपल्याला जाणून घ्यायच्यात आमच्या 5 रिपोर्टर्सच्या माध्यमातून। सुरुवातीला बातमी आळंदीमधून आहे। लवांडेंवर शाईफेक करण्यात आलेली आहे। वारकरी विचारांना बट्टा लागल्याचा आरोप त्यामुळे होतोय आणि त्या संदर्भात अधिक माहिती अजिंक्य धायगुडे आपल्याला देणार आहेत। तर दुसरी महत्त्वाची बातमी आहे ती म्हणजे निदा खान प्रकरणासंदर्भात। निदा खानची एसआयटी चौकशी करण्यात आलेली आहे आणि त्या संदर्भात प्रांजल कुलकर्णी आपल्याला अधिक माहिती देतील। तर विजय थलपतीचा सत्ता स्थापनेचा मार्ग आता मोकळा झालेला आहे। अर्थात तामिळनाडूमधून ही अतिशय महत्त्वाची बातमी। अभिजित पाटील आपल्याला या संदर्भात माहिती देतील। तर शुभेंदू यांनी आता पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतलेली आहे। आज शपथविधी सोहळ्यामध्ये अनेक महत्त्वाच्या घडामोडी आपल्याला पाहायला मिळालेल्या। पंतप्रधान मोदी हे स्वतः या शपथविधी सोहळ्याला उपस्थित होते। या संदर्भात रामराजे शिंदेंकडून आपण अधिक माहिती घेणार आहोत। सुरुवातीला बातमी आहे ती म्हणजे आळंदीमधून वारकरी संप्रदायातील घुसखोरीचा वाद आता चांगलाच पेटलाय। राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रवक्ते विकास लवांडे यांच्यावर शाईफेक करण्यात आली आहे। कीर्तनकार संग्राम भंडारे यांच्यासह 10 ते 12 गोरक्षकांनी विकास लवांडे यांना गाठून त्यांच्या अंगावर शाईफेक केली आहे। यावेळी काही हल्लेखोरांनी पिस्तूल दाखवून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप देखील लवांडे यांच्याकडून करण्यात आलाय। दरम्यान या राड्यानंतर विकास लवांडे यांच्या समर्थनार्थ राष्ट्रवादी काँग्रेस देखील रस्त्यावर उतरली आहे। राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी लवांडे यांना दुग्धाभिषेक घातलाय। ते आमचं सर्वस्व ए लवांड्या सर्वस्व आमचं ते मला म्हणायचं होतं काय तुला घुसखोर मारायचं होतं ना। घुसखोर म्हटलं असतं तरी चाललं असतं। तू गुरुवारला बोलायचं नव्हतं। तू आमचं सर्वस्व आहे ते चालूच राहील जोपर्यंत त्या लोकांना अटक होत नाही, त्याचे रिव्हॉल्वर जप्त होत नाहीत, त्यांच्या गाड्या जप्त होत नाहीत, तोपर्यंत हा सत्याग्रह इथं आमचा बेमुदत चालू राहील। मला जे काही सहकारी इथं आले ज्यांनी पाठिंबा व्यक्त केला या सगळ्या समविचारी लोकांना, वारकरी संप्रदायाच्या समर्पक असलेल्या समर्थक असलेल्या सगळ्या या समर्थकांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो। प्रसारमाध्यमांनी सुद्धा हा विषय महाराष्ट्रापर्यंत गेला आणि आता वारकरी संप्रदायामधल्या घुसखोरीखोर आणि खरे वारकरी कोण याचा आता एक तुकडा पडण्याची वेळ आता खऱ्या अर्थाने प्रसारमाध्यमांनी सुद्धा साथ दिली। त्याबद्दल प्रसारमाध्यमांचा सुद्धा मी सर्वांचा आभार व्यक्त करतो। आणि या संदर्भात अजिंक्य धायगुडे आपल्यासोबत जोडला गेलेला आहे। अजिंक्य, लोणी काळभोर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे। रोहित पवार हे स्वतः लोणी काळभोरमध्ये दाखल झालेले आहेत। नेमकं काय घडतंय सध्या? अगदी बरोबर आहे। सकाळी 10 वाजताची ही सगळी घटना होती। म्हातोबा आळंदी नावाचं गाव आहे। या ठिकाणी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे जे प्रवक्ते आहेत विकास लवांडे या ठिकाणी प्रवचनासाठी गेले होते आणि येताना त्यांच्यावर निर्जन स्थळी हा सगळा शाईफेक झाला असल्याचं त्यांच्याकडून सांगण्यात आलेलं आहे। सकाळी 11 वाजल्यापासून हे विकास लवांडे जे आहेत ते पुण्यातील लोणी काळभोर जे पोलीस स्टेशन आहे या पोलीस स्टेशनसमोर ठिय्या मांडून बसले होते। त्यांच्या मागण्या होत्या गुन्हा दाखल करा, या सगळ्यांना अटक करा। यानंतर पोलिसांनी बापू भंडारेसह इतर लोकांवर गुन्हा दाखल केलेला आहे। आर्म ॲक्ट्सनुसार हा गुन्हा दाखल केल्याचं पोलिसांकडून सध्या सांगितलं जाते। त्याचबरोबर जीवे मारण्याचा प्रयत्न अशा प्रकारचे गुन्हे देखील दाखल करण्यात आलेले आहेत। अगदी काही वेळापूर्वी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार या ठिकाणी दाखल झालेले आहेत। ते सध्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी बोलत आहेत आणि यामध्ये नेमका गुन्हा कशा प्रकारे दाखल केलेला आहेत, गंभीर गुन्हे यामध्ये गंभीर कलमांचं यामध्ये गंभीर कलम घेतलेले आहेत की नाहीत याबाबत देखील रोहित पवार माहिती घेत आहेत। जवळपास 3 ते 4 कार्यकर्ते सध्या पोलीस स्टेशनमध्ये गेलेले आहेत। रोहित पवार, विकास लवांडे आणि त्यांच्यासोबत आणखी 2 कार्यकर्ते जे आहेत ते पोलीस स्टेशनमध्ये आहेत आणि पोलीस उपायुक्त सागर कवडे जे या ठिकाणचे पोलीस उपायुक्त आहेत त्यांच्याकडून या सगळ्या बाबींची माहिती घेतली जाते। आता विकास लवांडे यांची या सगळ्या बाबतीत जी मागणी होती की त्यांना हा सगळं ज्यावेळी शाईफेक त्यांच्यावर झाली त्यावेळेस त्यांना बंदुकीचा धाक देखील दाखवण्यात आलेला आहे। तर या बंदुकी ज्या आहेत त्या पोलिसांनी जप्त कराव्यात। त्याचबरोबर या 3 ते 4 गाड्यांमध्ये ही सगळे लोक आली होती तर त्या गाड्या देखील जप्त कराव्यात आणि बापू भंडारे जे संग्राम बापू भंडारे आहेत त्यांच्यासोबत जे शाई फेकण्यासाठी आले होते या सगळ्यांना जोपर्यंत अटक केली जात नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणी ठिय्या आंदोलन सुरू ठेवणार, सत्याग्रह सुरू ठेवणार असं विकास लवांडे यांच्याकडून सांगण्यात आलं होतं। आज सकाळपासून त्यांनी या ठिकाणी ठिय्या आंदोलन केलं, अन्नत्याग देखील आज सकाळपासून केला होता। मात्र आता रोहित पवार आल्यानंतर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची या सगळ्या संदर्भात चर्चा सुरू आहे। पोलिसांकडून या प्रकरणात कशा प्रकारे गंभीर दखल घेऊन पुढे काय कारवाई केली जाणार याची माहिती घेतल्यानंतर पुढील भूमिका जी आहे ती रोहित पवार जे आहेत ते स्पष्ट करणार आहेत की हे जे आंदोलन आहे ते पुढे चालू ठेवायचं की हे आंदोलन थांबवायचं। हे रोहित पवार अगदी काही वेळात
स्पष्ट करतील। मात्र सध्या या भागात लोणी काळभोर पोलीस स्टेशनच्या परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने या भागात जमा झाल्याचं सध्या पाहायला मिळतं आणि रोहित पवार पुढे काय भूमिका बरोबर आहे. स्पष्ट करतील, काय भूमिका मांडतील याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। नक्कीच अजिंक्य, त्यामुळे दया, क्षमा, शांती, करुणा आणि प्रेमाचा संदेश देणाऱ्या या वारकरी संप्रदायामध्ये राजकारण कशा प्रकारे घुसलंय आणि त्यावरून कशा प्रकारे ही शायफेक झाली आहे हे पाहायला मिळालेलं आहे। धन्यवाद अजिंक्य, तुम्ही आपल्यासोबत राहाच। दरम्यान विकास लवांडे यांच्यावरील हल्ल्याप्रकरणी दोन्ही राष्ट्रवादीच्या नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे। पाहूयात। विकास लवांडे गेले अनेक दिवस आपण जर बघितलं असेल तर वारकरी संप्रदायामध्ये जी काही लोकांनी म्हणजे खरं तर मनुवादी लोकांनी जी घुसखोरी केली आहे त्याच्या विरोधात बोलत होते। वारकरी संप्रदायामध्ये आणि संतांच्या विचाराने चालणारे जे खरे वारकरी आहेत त्यांच्या मनामध्ये एक विषय असतो, जर तुम्हाला विचार पटले नाही तर त्याच्यावर चर्चा केली पाहिजे। हे आधीच्या महान संतांनी सुद्धा आपल्याला सांगितलं पाहिजे। आता हा जो भोंदू काय नाव त्याचं भंडारे, आता हा आला कुठून, त्याला काय कळतं? ज्या पद्धतीने खालच्या लेवलला जाऊन तो बोलत होता, शिव्या देत होता, मला वारकरी संप्रदायाच्या सर्व मान्यवरांना, वारकरी संप्रदायाच्या सर्व लोकांना विचारायचं आहे की शिवीशाप आपल्या संप्रदायामध्ये कोणी देतं का? आणि ज्याला बंदूक दाखवून त्यात गोळ्या आहेत काय आणि त्याला चालवता येते काय, असं दहशत नाही माजवता येणार त्याला। म्हणजे इतका बंदुकीच्या धाकावर जर हिंदू आणि वारकरी असलेल्या माणसाबद्दल जर याच्या मनात इतकी घृणा असेल तर मग मुस्लिम, ख्रिश्चन आणि इतर लोकांबद्दल यांच्या मनात किती विष असेल। विंचवाची नांगी तैसा दुर्जन सर्वांगी, हे तुकारामांनी जी लाईन लिहिली ती अशा भंडारे काय पठारेसारख्या महाराज लोकांच्या बाबतीत, महाराज कसला हो, पठारेसारख्या प्रवृत्तीबद्दल लिहिलेली आहे। त्याच्यामुळे बंदुकीच्या धाकावर हे झुंडशाही करणारे किती भामटे आणि लुच्चे असतील याचं हे उत्तम उदाहरण होतं। कशामुळे झाली मला माहिती नाही, पण असं आहे की एखाद्या व्यक्तीला त्यांचं मत मांडत असताना त्या विरुद्ध असे प्रकार करणं म्हणजेच लोकशाहीलाच धोका आहे आणि व्यक्ती स्वातंत्र्य असेल, बोलण्याचं स्वातंत्र्य हिरावून घेऊन आम्ही म्हणू तेच तुम्ही बोलावं अशी अपेक्षा आता राज्यामध्ये काही लोकांची झालेली आहे। त्यामुळे असे प्रकार होत आहेत, वाढत आहेत असं मला वाटतं। मला असं वाटतं कोणावर काही शाई फेकणं वगैरे जे आहे नाही थांबलं पाहिजे, कारण कधी जर डोळ्यात गेलं आणि ते केमिकल जर खराब काय असेल त्या शाईमधलं तर डोळे सुद्धा जाण्याची भीती जी आहे डॉक्टर सांगत असतात। पण एक आहे की आपण सुद्धा बोलत असताना वारकरी संप्रदाय जो आहे हा फार मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि प्रत्येक ठिकाणी काही वेगवेगळी विचाराची माणसं असतात। ते तुमच्या मीडियामध्ये असतात, ते राजकारणात असतात, प्रत्येक क्षेत्रामध्ये असतात। त्यामुळे संपूर्ण क्षेत्र जे आहे त्याच्यावर टीकेची जे आहे तर घाव घालायचं काही कारण नाही। आणि असं जर असेल तर त्याला सुद्धा उत्तर देताना ही सगळी वारकरी मंडळी असतील किंवा काय ते हुशार आहेत, त्यांनी जे आहे त्या पद्धतीने उत्तर दिलं पाहिजे। शाई फेकणं वगैरे वगैरे मला तरी ते काही पटत नाही, असं काही करू नये। किंवा वारकरी संप्रदाय जो शांततेसाठी ओळखला जातो त्याने एवढं हातलेवर येऊन अशा गोष्टी करू नये, त्याचा प्रतिवाद करावा त्याने। तर विकास लवांडे यांच्यावर झालेल्या शाईफेकीनंतर दोन्ही राष्ट्रवादीच्या नेत्यांनी या संदर्भात तीव्र प्रतिक्रिया दिलेली आहे। दरम्यान शाईफेकीनंतर ज्यांनी शाईफेक केलेली आहे ते संग्राम भंडारे यांनी नेमकं काय म्हटलंय ते आपण पाहूया। तू लक्षात ठेव, आम्हाला काय भिडायचंय ते भीड लवांड्या, आमचे आईबाप येते। हा विकास लवांडे गेल्या अनेक दिवसांपासून ज्या गुरुवर्यांनी आम्हाला हिंदू धर्माची शिकवण दिली, आम्हाला लहानचं मोठं केलं, त्या गुरुवर्यांबद्दल जर आक्षेपार्ह विधानं करत असेल, त्यांना घुसखोर म्हणत असेल, धर्मांध म्हणत असेल, मनुवादी म्हणत असेल तर ते आम्ही कसं सहन करू? गेल्या अनेक दिवसांपासून तो सारखाच आमच्या वारकरी संप्रदायातील गुरुवर्यांवर टीका करतोय, वेगवेगळे आरोप करतोय आणि आमच्या सारख्यांना काय भिडायचंय त्याने भिडावं ना, पण गुरुवर्यांची टीका आम्ही सहन करू शकत नाही। आमच्यासाठी गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा, गुरु विन देव तुझा पाहता नाही त्रैलोकी। त्यामुळं
विकास लवांडेच्या वक्तव्याचा जाहीर निषेध करण्यासाठी आज आम्ही त्याच्यावर काळी शाई दरम्यान मंत्री नितेश राणे यांनी मात्र या शाईफेकीचं समर्थन केलंय. राणेंनी काय म्हटलंय ते आपण पाहूया. का त्या लवांडेने आमच्या साधू संतांबद्दल, आमच्या हिंदू धर्माच्या महाराजांबद्दल जे काय अपशब्द वापरले, त्या दृष्टिकोनातून हिंदू समाजामध्ये हा राग, ही चीड निर्माण होणं साजेशी आहे. मग लवांडेने आपलं थोबाड थोडं बंद केलं असतं. आमच्या हिंदू राष्ट्रामध्ये राहूनच अगर आमच्या साधू संतांवर अगर अशा पद्धतीने कोण खालच्या दर्जाची टीका करण्याची हिंमत होत असेल तर असे कार्यक्रम अपेक्षितच आहेत. शेवटी हिंदुत्वादी विचाराचे आम्ही सगळेजण लोक आहोत. नाशिक कॉर्पोरेट जिहाद प्रकरणी एसआयटीकडून तपास सुरू करण्यात आलाय. निदा खानची एसआयटीकडून आता चौकशी सुरू झाली आहे. सकाळी नाशिक रोड पोलीस ठाण्यामध्ये तपास अधिकाऱ्यांनी निदाची वैद्यकीय तपासणी केली आहे. त्यानंतर आता निदाची एसआयटीकडून चौकशी केली जाते. पोलीस आयुक्त कार्यालयामध्ये एसआयटी प्रमुख संदीप मिटके हे निदा खानची चौकशी करत आहेत. त्यामध्ये फरार असलेल्या काळामध्ये तिला कुणी मदत केली त्याचा सखोल तपास केला जाणार आहे. त्याचबरोबर मोबाईल चॅट, आर्थिक स्रोताची माहिती देखील घेतली जाणार आहे. दरम्यान या प्रकरणामध्ये एसआयटीकडून निदा खानच्या कुटुंबियांची देखील चौकशी केली जाते. एनडीटीव्ही मराठीनं नाशिक रोड पोलीस ठाण्याबाहेर निदा खानच्या कुटुंबियांसोबत बोलण्याचा प्रयत्न केलाय. आपण पाहूया. निदा खानचे नातेवाईक आहेत, आई आणि मावशी आहेत. सुनो ना, आपको कुछ कहना है निदा पे जो आरोप हो रहे उस पर आपको कि बहुत कुछ बोला जा रहा है कि वो ये धर्मांतर करती थी, उसका कनेक्शन मालेगांव पैटर्न से, बाद में बोलेंगे, फिलहाल कुछ नहीं बोलेंगे. लेकिन अभी परमिशन भी दी है कि आप उसको दवाइयाँ दे सकते हैं वगैरह. आप क्या ऐसी कोई परमिशन नहीं मिली. आपण बघत आहोत. खरं तर त्यांनी कॅमेऱ्यासमोर बोलायला नकार हे दिलेला आहे. आत्ता आम्हाला काहीही बोलायचं नाही अशी त्यांनी प्रतिक्रिया हे दिलेली आहेत. आपण जर बघितलं तर निदा सध्या गरोदर आहे, त्यामुळे तिला घरून गोळ्या औषध असेल किंवा यासोबतच जेवण जे आहे ते द्यायला परवानगी दिलेली आहेत आणि त्यासाठीच ते नाशिक रोड पोलीस ठाण्यामध्ये देखील दाखल झाल्या होत्या. कॅमेरा कीपर प्रांजल कुलकर्णी, एनडीटीव्ही मराठी, नाशिक. टीसीएस कंपनीतील धर्मांतरण प्रकरणामध्ये धक्कादायक माहिती समोर आली आहे. 6 पैकी 2 पीडितांना मलेशियाला पाठवण्याची तयारी सुरू होती. पोलिसांच्या तपासात ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. मानवी तस्करीचं मोठं आंतरराष्ट्रीय जाळं समोर येत आहे. पोलिसांनी जप्त केलेल्या मोबाईलमधील डेटा आणि चॅटवरून ही धक्कादायक माहिती समोर आलेली आहे. यामागे कोणते आंतरराष्ट्रीय रॅकेट आहे, पोलीस याचा तपास करत आहेत. प्रांजल कुलकर्णी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. प्रांजल, निदाच्या अटकेनंतर आता एसआयटीकडून तपासाला सुरुवात करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर यामागे एक मोठा आंतरराष्ट्रीय रॅकेट देखील समोर येत आहे. सागर, आपण जर बघितलं तर या एकंदरीतच संपूर्ण टीसीएसच्या प्रकरणामध्ये एकूण 9 गुन्ह्यांची नोंद झाली होती. यातील 8 गुन्हे हे मुंबई नाका पोलीस ठाण्यामध्ये दाखल होते, तर 1 गुन्हा हा देवळी कॅम्प पोलीस ठाण्यामध्ये आहेत. यातील 7 आरोपींना एकूण मुस्काया आवळण्यात आल्या होत्या. मात्र निदाचा काही केला शोध लागत नव्हता. देवळी कॅम्प पोलीस ठाण्यातील गुन्ह्यामध्ये निदा ही आरोपी होती. दरम्यान 2 दिवसांपूर्वी छत्रपती संभाजीनगरमधून निदाला पकडण्यात आले आहेत. काल न्यायालयात तिला हजर करण्यात आलं होतं आणि तिला 11 मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान निदाची अटक ही अत्यंत महत्त्वाची होती, कारण निदाचं म्हणजे धर्मांतरांसाठी ती दबाव टाकत होती. इस्लाम धर्माचे ॲप तिने या पीडित तरुणीच्या मोबाईलमध्ये टाकून दिलेले होते. बुरखा दिला जात होता. एकंदरीतच पूर्णतः इस्लाम धर्म स्वीकारण्यासाठी ती दबाव टाकत होती असे निदावरती आरोप हे करण्यात आले होते. यासोबतच मालेगाव पॅटर्न असेल, मलेशिया कनेक्शन देखील तिच्या या कनेक्शनशी देखील निदाचा संबंध आहे असा देखील युक्तिवाद हा करण्यात आला होता. त्यामुळे एकंदरीत निदाची अटक ही महत्त्वाची होती आणि त्या निदाला अटक ही करण्यात आलेली आहे. दरम्यान आज देखील आपण बघितलं तर दुसरा दिवस होता. सकाळी तिची मेडिकल जी आहे ती करण्यात आली आणि त्यानंतर तिची चौकशी करण्यात आली होती. आता देखील आपण बघितलं तर गेल्या जवळपास 2 तास उलटून गेले आहेत. निदाची चौकशी ही एसआयटीकडून सुरू आहेत. या चौकशीमध्ये नक्की खरं काय समोर येतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कारण निदा म्हणजे गेले जवळपास 42 दिवसांपासून निदा खान ही फरार होती. तिने वेगवेगळे आपले लोकेशन जे आहेत ते बदलले होते. दरम्यान या काळामध्ये निदाला नक्की आसरा कोणी दिला, तिला आश्रय कोणी दिला, तिला आर्थिक सहाय्य देखील कोणी केलं, यासह अनेक खरं तर
तपास जो आहे तो करायचा पोलिसांचा बाकी आहे. यासोबतच निदासोबत आणखी कोणी सह आरोपी आहेत का हा देखील यामध्ये तपासाचा भाग असणार आहेत. बरोबर. यासह जे काही तिच्यावरती आरोप आहेत त्या आरोपांमध्ये देखील कितपत तथ्य आहेत, त्यामध्ये नक्की काय समोर येत आहेत हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे. त्यामुळे एकंदरीतच 11 मे पर्यंत ही पोलीस कोठडी आहेत आणि पोलिसांच्या तपासाला देखील तो कुठेतरी वेग आल्याचं बघायला मिळत आहे. नक्कीच प्रांजल, तुम्ही आपल्या सोबतच राहा. अजून एक महत्त्वाच्या बातमी संदर्भात अधिक माहिती जाणून घ्यायची आहे. अशोक खरात प्रकरणानंतर TCS प्रकरण समोर आलं. निदाला अटक झाली आहे, मात्र अजूनही अशोक खरातची पत्नी कल्पना खरात ही फरार आहे, अशी टीका सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी केली आहे. अशोक खरातच्या 60 ते 70% प्रॉपर्टीचा संबंध कल्पना खरातशी आहे. कल्पनाच्या अटकेची पोलिसांची इच्छाशक्तीच नाही, असं देखील तृप्ती देसाई यांनी म्हटलंय. पुन्हा एकदा जाणार आहोत प्रांजल यांच्याकडे. प्रांजल, दरम्यान तत्पूर्वी तृप्ती देसाई यांनी नेमकं काय म्हटलंय ते आपण पाहूया. निदा खान सापडते, परंतु कल्पना खरात का अजून सापडत नाही? कारण कल्पना खरातला अटक करायची इच्छाशक्ती जी आहे ती नाही आहे. कारण याच्यामध्ये राजकीय लोक जे आहेत ती अडकणार आहेत, अनेक शासकीय अधिकारी अडकणार आहेत आणि अशोक खरातची जेवढी काही प्रॉपर्टी आहे ती जवळजवळ 60 ते 70% प्रॉपर्टीशी जो संबंध आहे तो कल्पना खरातचा आहे. आणि कल्पना खरातला जर अटक झाली तर अनेक लोक जे आहेत ते वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये अडकू शकतात. म्हणून कल्पना खरात अटक यासाठी होत नाहीये कारण कल्पना खरातला अटक करायची नाहीये. प्रांजल, अतिशय गंभीर आरोप आहे तृप्ती यांचा. खरं आहे सागर, आपण जर बघितलं तर तृप्ती देसाई यांनी जो काय आरोप केला आहे तो निश्चितच धक्कादायक आहे. मात्र यासोबतच दुसरीकडे आपण बघितलं तर खरंच की कल्पना खरातचा शोध का लागत नाही हा देखील प्रश्नच आहेत. कारण 31 मार्चपासून कल्पना खरात ही फरार आहेत. 31 मार्चला शिर्डी पोलीस ठाण्यामध्ये कल्पना खरात विरोधात फसवणूक आणि सावकारीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. तिच्यासोबत अशोक खरात आणि इतर 3 जणांचा देखील सहआरोपी म्हणून या गुन्ह्यामध्ये समावेश आहेत. मात्र जसा गुन्हा दाखल झाला तशी कल्पना खरात ही फरार आहेत. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांचं पथक हे नाशिकच्या गोविंदनगर परिसरातील तृप्तबाला बंगल्यावरती येऊन पोहोचलेलं होतं. मात्र त्यापूर्वीच कल्पना खरात ही फरार झालेली होती. दरम्यान कल्पनाच्या मागावरती 4 पोलिसांची पथकं ही तैनात आहेत. कल्पनाचे निकटवर्ती असतील, नातेवाईक असतील, तिची मित्रमैत्रिणी असतील, या सगळ्यांकडे चौकशी करण्यात आली. मात्र कल्पनाचा काही केल्या मागोवा हा लागत नाही आहेत. त्यामुळे निश्चितच कल्पना ही गेली कुठे असा प्रश्न जो आहे तो उपस्थित होत आहे. दरम्यान आपण जर बघितलं तर कल्पना हिचे अनेक आर्थिक व्यवहारांमध्ये म्हणजे अशोक खरातच्या अनेक आर्थिक व्यवहारांमध्ये कल्पना हिचा सहभाग आहेत. कल्पना अनेक व्यवसायांमध्ये देखील भागीदार देखील आहेत. आपण जर बघितलं तर जमिनींचे देखील काही व्यवहार झालेले असतील किंवा सातबाऱ्यावरती असतील, अनेक ठिकाणी कल्पनाचं देखील नाव आहे. त्यामुळे एकंदरीतच कल्पना या गुन्ह्यामध्ये खरं तर महत्त्वाचा खरं तर एक दुवा देखील आहे. कल्पना जर हाती आली तर अनेक खरं तर यामध्ये मोठे उलगडे जे आहेत ते देखील होऊ शकत आहेत. त्यामुळे एकंदरीतच कल्पना जी आहे ती खरं तर पोलिसांच्या कधी हाती लागणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. जवळपास 39 दिवस उलटून गेलेत, मात्र अजूनही कल्पनाचा शोध हा लागलेला नाही आहे. पोलिसांची खरं तर पथकं जे आहेत म्हणजे आता सध्याला जर बघितलं तर शिर्डी पोलीस असेल, अहिल्यानगरचं गुन्हे शाखेचं पथक असेल, यासोबतच एक ॲडिशनल तांत्रिक पथक देखील तयार करण्यात आलेलं आहे. त्यामुळे तांत्रिक पथक असेल, यासह पोलिसांचे खबरे असतील, अशा अनेक नेटवर्कने तिचा तपास जो आहे तो केला जातोय. मात्र कल्पना अद्यापही हाती लागत नाहीत आणि त्यामुळे एकंदरीतच कल्पना खरं तर पोलिसांच्या कधी हाती लागणार हाच प्रश्न उपस्थित होतोय. नक्कीच प्रांजल, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. वळूया पुढच्या बातमीकडे. तिकडे तामिळनाडूमध्ये आता सत्ता स्थापनेचा मार्ग जवळपास मोकळा झाला आहे. तामिळनाडूमध्ये VCK पक्षानं TVKला पाठिंबा दिलेला आहे आणि त्यामुळेच आता थलपती विजय यांचा सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा झालेला आहे असं मानलं जात आहे. गेल्या काही दिवसांपासून थलपती विजय हे राज्यपालांची त्यांनी भेट देखील घेतलेली होती. सत्ता स्थापनेचा दावा देखील त्यांनी केलेला होता. मात्र 118 हा जो बहुमताचा आकडा आहे तो गाठणं विजय यांना शक्य होत नव्हतं. मात्र अखेर आता VCK या पक्षानं TVKला पाठिंबा दिला आहे आणि त्यामुळे विजय यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या शपथविधीचा मार्ग मोकळा झाला आहे असं बोललं जात आहे. अभिजित पाटील आपल्यासोबत जोडला गेलेला आहे. अभिजित, अखेर थलपती विजय मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर विराजमान होती. नक्कीच आपण जर बघितलं थलपती विजयच्या मुख्यमंत्री पदासाठी जे शपथविधीसाठीचा मार्ग मोकळा झालाय. मात्र जरी आपण पाहिलं या ठिकाणी TVKला 118चं बहुमत जुळवताना खूप कसरत करावी लागल्याचं पाहायला मिळतंय. तमिळनाडूच्या जनतेने जरी TVKला कौल दिला असला
तरी त्यांना पूर्ण बहुमत मिळालं नव्हतं. त्यामुळे 118 हा बहुमताचा आकडा जुळण्यासाठी TVKला इतर पक्षांना सोबत घ्यावं लागले आणि या संपूर्ण कालावधीत थलपती विजयने राज्यपालांची 3 वेळा भेट घेतली. मात्र 3 वेळा भेट घेऊनही राज्यपालांनी त्यांना मुख्यमंत्री पदाच्या शपथविधीसाठी आमंत्रित केलं नव्हतं. मात्र आता त्यांच्याकडे 118चा आकडा जुळल्यामुळं राज्यपाल शपथविधीसाठी आमंत्रित करणार का आणि केव्हा करणार हा महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण जर आपण बघितलं तर TVKचे 108, काँग्रेसचे 5, CPI असेल, CPIM असेल किंवा VCK असेल असे प्रत्येकी 2-2 आमदारांची एकूण संख्याबळ 119 आमदारांचं होते. मात्र अभिनेता विजय हा 2 ठिकाणाहून विजयी झाल्यामुळे एका जागेवरच त्याला राजीनामा द्यावा लागणार. त्यामुळे तो राजीनामा दिला तरी TVKकडे 118चं बहुमत असणार आहे. मात्र असं असलं तर हे 118चं बहुमत हे काटावरचं बहुमत असणार आहे. त्यामुळे अभिनेता विजयला जरी सरकार स्थापनेचा मार्ग मोकळा झाला असला तरी सरकार स्थापन झाल्यानंतर हे सरकार कंटिन्यू चालवणं हेही खूप मोठं आव्हान असणार आहे. कारण की जे मित्रपक्ष सोबत घेतलेले आहेत अभिनेता विजयने हे सर्व DMKचे साथीदार होते, म्हणजे DMK सोबत अलायन्स मध्ये असणारे हे सर्व होते. त्यामुळे सरकार चालवताना अभिनेता विजयला खूप काळजी घ्यावी लागणार आहे. नक्कीच अभिजित, त्यामुळे आता नेमका मुख्यमंत्री पदाचा शपथविधी कधी होतो हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे. धन्यवाद या माहितीसाठी. आणि आता बातमी पश्चिम बंगालमधून. शुभेंदू अधिकारी यांनी पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. बंगालच्या परेड ब्रिगेड मैदानावर हा शपथविधी सोहळा अत्यंत दिमाखात पार पडलाय. पश्चिम बंगालच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच भाजपचा मुख्यमंत्री बसला. 15 वर्षांनी ममता दीदींची सत्ता उलथवून शुभेंदू अधिकारी यांनी आज बंगालचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, JP नड्डा यांच्यासह राजनाथ सिंह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, त्याचबरोबर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, त्याचबरोबर केंद्रीय मंत्री चिराग पासवान हे देखील उपस्थित होते. आज शुभेंदू अधिकारी यांच्यासह दिलीप घोष, अग्निमित्रा पॉल, अशोक कीर्तनिया, खुदिराम टुड्डू आणि निशिथ प्रामाणिक यांनी देखील पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली आहे. दरम्यान शपथविधीनंतर शुभेंदू अधिकारी यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे ती आपण पाहूया. महत्वपूर्ण है देश के लिए, बंगाल के लिए, इसलिए प्रधानमंत्री का इच्छा था नया सरकार रविंद्र जयंती का दिन अपना कार्यकाल शुरू करे. इसलिए हम लोग प्रधानमंत्री जी का नेतृत्व में कवि गुरु को प्रणाम करते हुए आज संविधान को मानते हुए ओथ टेकिंग किया, शपथ लिया है. और उसका बाद मेरा सरकारी कार्यक्रम ये जोड़ा साको से हुआ है, कवि गुरु को प्रणाम करके माल्यार्पण कर. आणि या शपथविधी सोहळ्याला सुनेत्रा पवार या देखील उपस्थित होत्या. त्यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे ते आपण पाहूया. अभी शुभेंद्र जी अधिकारी जी ने आज अपनी मुख्यमंत्री की शपथ ली है उनके साथियों के साथ. ये बहुत ही महत्वपूर्ण बात है. हमारी महाराष्ट्र की जनता से और मेरी तरफ से उनको उनके कार्यकाल के लिए बहुत बहुत शुभकामनाएं हैं. ये सच में बहुत ही महत्वपूर्ण बात है. ऐतिहासिक क्षण है जो उनको इतनी बड़ी जीत मिली है और हम सब महाराष्ट्र की ओर से उनको शुभकामना देते हैं. रामराजे शिंदे सध्या अधिक माहिती देण्यासाठी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. रामराजे, पश्चिम बंगालमध्ये आज खऱ्या अर्थानं भाजप पर्वाला सुरुवात झाली आहे आणि या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान मोदी यांनी बंगालच्या जनतेला वाकून केलेला नमस्कार, त्याचबरोबर माखनलाल सरकार यांना देखील केलेला नमस्कार हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा ठरताना दिसतोय. बिलकुल सागर, त्याचं कारण हेच आहे की वर्षानुवर्ष ज्या कार्यकर्त्यांनी मेहनत घेतलेली आहे, श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्यासोबत माखनलाल सरकार होते आणि त्यांचे जे कष्ट होते ते आतापर्यंत सत्ता येईपर्यंत त्यांचे कष्ट होते. तर त्या कष्टाला एक नमन, त्या कष्टांना अभिवादन करण्यासाठी त्यांनी वाकून नमस्कार केला माखनलाल सरकार यांना. आणि त्याचबरोबर की आपलं सरकार हे कोणत्या दृष्टीचं असणार आहे, कारण कार्यकर्त्याचा किती सन्मान केला जातो आणि ते पण भव्य या सोहळ्यामध्ये आणि स्टेजवर मोदींनी
त्यांचे पाय पकडले याच्यावरूनच दिसून येतं की कार्यकर्त्यांना भाजपमध्ये किती सन्मान आहे आणि इथून पुढे पण भाजप अशाच पद्धतीने जाईल. कारण आपण पाहिलेलं आहे की देवेंद्र फडणवीस सुद्धा भेटले शुभेंदू सरकार यांना. देवेंद्र फडणवीस तिथे आल्यानंतर जे छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा प्रकारच्या घोषणा सुद्धा सुरू झाल्या. त्यामुळे कुठेतरी महाराष्ट्राचा जो एक नेता आहे शुभेंदू अधिकारी यांच्या कार्यक्रमाला सोहळ्याला गेल्यानंतर तिथे कारण कोलकाता आणि पश्चिम बंगालमध्ये सुद्धा मराठी लोक मोठ्या प्रमाणावर आहेत. शुभेंदू अधिकारी यांना योगींनी आपल्या गळ्यातला भगवा पटका जो आहे तो दिलेला आहे. त्यामुळे हे एक वैशिष्ट्य होतं जे तेव्हा सर्वांनीच टाळ्या वाजवल्या होत्या. परंतु आता शुभेंदू अधिकारी हे मुख्यमंत्री झालेले आहेत, बाकीचे मंत्री पण झालेले आहेत. मात्र त्यांच्या समोरचं आव्हान जे आहे ते अजून कमी नाहीये, कारण ते वाढणारच आहे. कारण अजूनही ममता बॅनर्जी ज्या आहेत त्या स्ट्रॅटेजी वाईज टीएमसी इथून पुढे आणखीन मुद्दे घेईल. त्यामुळे त्यांचा जो विरोध असणार आहे, अपोज असणार आहे, तर ते कसं टॅकल करणार हे सुद्धा बघावं लागणार आहे. त्यामुळे सरकार सुरळीत चालवणं, पश्चिम बंगालमधली कायदा सुव्यवस्था व्यवस्थित आणणं, महिला सुरक्षाच्या संदर्भामध्ये, त्याचबरोबर विकासाच्या मुद्द्यावर शुभेंदू सरकार यांना काम करावं लागणार आहे. त्यामुळे आता शपथ घेतल्यानंतर पहिला निर्णय कोणता घेतात शुभेंदू अधिकारी याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. नक्कीच रामराजे, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर